दोन्ही बुवांचं सादरीकरण झालंय. प्रार्थना राव थांबा ना, नको मी पंच आहे ना आता. हो काय आहे बुवा, बोलण्यासारखे खूप आहे. माझ्या मध्ये गजर तकडून चालू करू, विनोद चव्हाण बुवाकडून सुरुवात करून घेऊ. बुवा जवळजवळ 1 तास तुमचा भजन झालं, प्रामाणिकपणे सांगतो. नाही बुवा सुरुवात 8 मिनिटं, माझ्याकडे 8 मिनिटं लेट झाले बुवा. काय मग तेही 13 मिनिटं बुवा, तुम्ही मग त्याच्याबद्दल 1 तास बुवा. हे पद्धत चुकीची आहे ना. म्हणजे आमच्या दोघांची मिनिटं तुम्ही घेतलं, मग आता गजरात आम्ही जो गजर घेऊ त्याचा अर्ध तुम्ही करू काय करा. अर्ध म्हणजे अर्ध हे फायदेलपणा झाली. म्हणजे कुडाळची असं तुम्ही काय अवघायचं नाही नरम बोलतो बुवा. कसं आहे माझा बोलला कारण पिंडच माझा तसं नाही जा बोलायचा तर बोलणारच बुवा या भजनाच्या माध्यमातून. पण काय ह्या एकदम बोलणार एकदम घाव घालणार तशा बुवा. मी फक्त एवढाच बोलले, पानाचा विषय होतो तो माझ्या मध्ये विषय होतो. पण तुम्ही ज्या गोष्टी म्हणजे मी काय बोलत नाही म्हणून तुम्ही दोघांमध्ये जर विषय करत असा की आमच्या दोघांवरच बारी, हा आमच्या दोघांवर तो एक गैरसमजा तुमचं. माकाही बोला घेता विषय बोलायचे नाही. फक्त काय की वेळ दिला ना आम्हाला, ठीक आहे माझ्याकडे 4 मिनिटं लेट झाले असेल, त्यांनी 5 मिनिटं लेट झाले असेल, पण त्याचा अर्थ तुम्ही आमच्या दोघांचं टायमिंग घेऊन आम्ही तुम्ही वेगळा तुमची गरज नाही होती. तुम्ही खरं म्हणजे उलटा करू का बाबा, तुम्ही कुडाळा दिलास, मी 5 मिनिटात कमी घेईन पण तुमचा जास्त करू का, बरोबर. हा ह्या बघ काय बोलावं किती बोलावं खरोखर, कारण बोलण्यासारखं भरपूर आहे. या ठिकाणी पहिल्या आधी बक्षिसीला या ठिकाणी सन्माननीय अमरसिंहजी सावंत यांच्याकडून सन्मान्य आमचे पप्पादादा महेश दादा परब यांच्याकडे 500 रुपयाचा बहुपुरस्कार पारितोषिकाला स्वीकार करतोय. त्यांचे आशीर्वाद घेतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी नितीन सन्मान्य अनिलजी सावंत यांच्याकडून या ठिकाणी 100 200 रुपयाचा बहुपुरस्कार पारितोषिकाला स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि बाबल गुरुजींचे शिष्य विद्यार्थी सन्मान्य बांदेकर आमच्या भांडूपचे, त्यांनी या ठिकाणी गुगल पे द्वारे 100 रुपयाचा बहुपुरस्कार पारितोषिक दिलेला आहे. त्याचा स्वीकार करतोय, त्यांचे आभार व्यक्त करतोय. काही गोष्टी जास्त बोलावं असं वाटत असलं तरी बोलावं असं वाटत नाही, कारण दोन्ही दिग्गज आहेत. पण ज्या प्रकारे ते वारी आता वेगळ्या वळणात कुठे ट्रॅक गेलेलं आहे. बुवाने सांगितलं की बुवा गोठणकर बुवा बरोबर असलं की एक सात्विकता येते, किंवा वारी करण्याला काय सांगितलं छान शब्द वापरला बुवानी की आमच्यावर कुठेतरी बंधन येतं. बुवा हेच माझं श्रेय आहे. आणि काशीरामपुरा परबुवांचा खरोखर ह्या ठिकाणी आदर झाला. खरोखर जर बुवा असतील तर त्यांनी ऐकलं तर खरोखर बुवांना माझा खूप मोठं वाटेल की आज एवढे नामवंत बुवा आहेत, पण माझ्याबरोबर वारी करताना कुठेतरी सांभाळावं लागतं काही गोष्टी. व हे माझ्याकडे माझा विषय नाही, जी मी कला आत्मसात केली आहे, गुरुजींनी जे दिलंय त्याचा कुठेतरी तुम्ही आदर करतात. खरोखर याचं बरं वाटतं मला. पण काही गोष्टी बुवा आपण ह्या सुरुवातीला सांगितलंय की पुढची पिढीला आपण तुम्ही सांगताना पुढच्या पिढी आपली काय आदर्श घेईल. बुवाने आता मगाशी चांगला शब्द वापरला की काही लोक दारू पिऊन भजन करतायत व काही लोक करत सुद्धा होती. माझ्या बरोबर मला जे दिसतंय त्या ठिकाणी मी बोलणार म्हणजे बोलणार. तुम्ही पान खावा तंबाखू खावा, मी बोलतो माझा विषय आहे, बरोबर ना. त्या ठिकाणी जर एखादा दारू पिऊन जर भजन करत असेल तर मी नक्कीच बोलणार, कारण ह्या जो एकनिष्ठ भजनाशी असतो ना त्याला ह्या गोष्टी सहन होत नाही कधी. खरोखर आम्ही ज्या संस्कृतीमध्ये वाढलोय आणि ही तर खूप वेगळा वळण घेतलंय. दोन्ही बुवानी वेगळं वळण घेतलंय. बुवानी तर बुवा डायरेक्ट तुमचा का मलाच म्हटलास नाही म्हटलं म्हणजे मी पण ऐकलं बुवा मला म्हटलास तुम्ही. ह्या गोष्टी बुवा योग्य नाही. नाही बरोबर बुवा, जरी मालवणी आधी एवढं असा तेवढे शब्द कसं मालवणी रोज आम्ही सेल्फी काढताना तो सेल्फी येईल शब्द आम्ही मराठी सेल्फी काढताना हे मराठी कसं छान आणि ह्या माडा हिरोला शब्द
नको नको असं नको बाई, एवढ्यापर्यंत नको बुवा. एवढं अगदी वरमार गाव घाल नको, वरमार गाव घाल नको. ही माका माझे लपडा काय माका ते लोक गंदीतच धरत नाही लोक ते. म्हणजे ती नाही काय याच्यात इतर नाही. हा हा काय का मी देतो अर्ध्याचा त्याच्या बुवानी सांगितलं भजनाचा अर्थ सांगितला. बुवा तुम्ही भजनाचा अर्थ सांगितला. भजन भजावा जपावा नमावा, मग ह्याच काय भजनाचा. हे आम्ही भजतोय, हे आम्ही नमतोय नाही का. भजनाची व्याख्या बुवा खूप तसं सांगायला गेलं. अरे भजन भजन सोपे परी आहे कठीण. आमचे काशीने बरोबर म्हणायचे, अरे भजन भजन सोपे परी आहे कठीण, घाव सोसला येणारे नाही येत देव पण. अरे भजन भजन नामदेवाने ते केले, दगडाचे बनवणी टाळ देऊळ उलटे फिरवले. मला सांगितलं तुम्हाला. त्यामुळे भजन ह्या सोप्या जेवढा समजता तेवढा सोपा गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी पुण्य, अरे पूर्वजन्मीचं पुण्य आपण हे करतोय. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. या भगवंताने आपल्याला कृपा का केली याचा आपला आत्मपरीक्षण करायला पाहिजे. यायचं आपण काहीतरी धांगडधिंगाणा करायचा जायचं, त्याच्याच भजन नाही. पण आपले पुढे विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर त्याचे परिणाम होतात, हे फक्त लक्षात ठेवायला पाहिजे. बोलण्यासारखं खूप आहे, पण मला सांगितलंय की 30 मिनिटात, आता मी जर 30 मिनिटात नाही आटपलंय तर तो मला नाही म्हणतो 3.5 तास काढतो. हे तरी कमी घेते, पण तो 3.5 तास माणूस काढणारा याची माका भीती आहे. त्यामुळे थोडं माझ्याकडे माकाच कंट्रोल करूच लागतो काही गोष्टीवर. या ठिकाणी आमचे गुरुबंध रवी कदंबो यांनी या ठिकाणी 200 रुपयाचा बहुमत पारितोषिक दिलेला आहे, त्याचा एक स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याप्रमाणे या ठिकाणी माझे गुरुबंध ज्येष्ठ गुरुबंध गणपत परबो या ठिकाणी आले, त्यांच्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. काय बोलायचं काय कळत नाही, पण जाऊ दे. ज्या गोष्टी आहेत त्या थोडक्यातच या ठिकाणी बोलणार, कारण जास्त बोललं की भजन होतं असं माझं तत्व नाही आहे. फक्त एवढाच बरा वाटला की काही गोष्टी खूप आळवलो आज खूप काही गोष्टी आळवलो आपल्याची माहिती बघा. की गजरापूर्वी मला सांगितलं, गजरापूर्वी 1750 गाणी होतं, ती आता आज झाली नाही. कारण ह्याच भजन फक्त आम्ही आता बुवा लहान नाही आहोत, समजा आम्ही लहान नाही आहोत, वय नाही, तरी पण तुम्ही काय गोष्टी करतात. लहान नाही असे येण्यासारखे मेरेवर भांडतात तसे भांडतात आपण. आम्ही लहान नाही आहोत, आमच्यावर जबाबदारी आहे बुवा ना पुढच्या पिढीची. दिल्याने आणा आता आमच्याकडे. मग आम्ही ह्या जरा त्या मडा बिडा जर म्हटलं तर तेवढाच पडला तर आम्हाला सांगा. आणि आमचा देवगडचा माणूस आहे बुवा, माका नाही सण झाला घेतले नाही. ह्या नुसता पेन उचलल्याने की सुरुवात करतात. नाही नाही तो विषय नाही, आज तो विषय आजच घेऊया. उगाच त्या वेगळा वर्ण नको करूया. कारण परत मी बोललोय कारण काही गोष्टी माका तुम्ही दोघं जण बोलतच नाही. आज माका तुम्ही दोघं जण बोलता, पण ज्या गोष्टीतनं भांडतात ना त्या गोष्टी चुकीच्या बुवा. मनोरंजन आपण ज्या गोष्टी म्हणतो ना, मनोरंजन ह्या निखळ मनोरंजनच होया. अरे देवा माका तुम्ही प्रत्येकाने ना अंपायर मी आता ही गोष्ट आहे बुवा. काय माका ते पेचात टाकला असतो नाही बुवा, तेवढा अभ्यास नाही माझा. पण काही गोष्टी बुवा मी सांगतेच ना, तुम्ही दोन्ही बाजूचे. कारण एक पहाडी आवाज जातो तर एक सॉफ्टनेस नाही काय. मी जर म्हटलं काटा रुपये कोणला तर बोलून सांगितलं, मी एक सजेशन दिलं का ते सॉफ्टनेस मध्ये पाहिजे. नाही बरोबर नाही, मी चुकीचं नाही बुवा. या ठिकाणी आमचे सन्मान्य गणपत बुवा परब ओके कैलासवासी सुनील वंजारी यांच्या स्मरणार्थ श्री भाई राणे ओरोस खरियावाडी यांच्याकडून आमच्या तिन्ही बुवाला 100 असा 300 रुपयाचा बहुमत पारितोषिक स्वीकार करते. धन्यवाद. नाही काही गोष्टी आता मी बोलायचं झालं तर खर्जावरनं विषय आला. खर्जावरनं विषय आला बुवा. तर खर्जा माझ्या मते मी माझं वैयक्तिक सांगते बुवा, माझा वैयक्तिक असा खर्च लागतो. नाम गुम जाए मेरी आवाज ही पहचान है.
गातो त्या स्वरावर ते आकाराने, जो आपण आकार इकार उकार ह्या गोष्टी म्हणतो, आकार ज्या गोष्टीचा आकाराने जायला पाहिजे. इकार म्हणजे एखादा शब्द ई असेल त्या इकाराने जायला पाहिजे, नाही का? ह्या गोष्टी असतात. जास्त यांना शिकायला एवढं मोठं नाही मी, पण ज्या गोष्टी आहेत त्या या गोष्टीवर भांडत राहू नको. फक्त ह्या गोष्टीचा विषय भांडण्यापर्यंत नेऊ नको. तर माकाची मी काय बोलले की दोघी जण भांडतात, हे विषय असा. ठीक आहे, गजराला सुरुवात करते, कारण गजर हा महत्वाचा आहे. बुवांनी सांगितलं, खरोखर माझ्या बुवांचे खूप आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. अभिमानाने सांगतो. आज सकाळी मी विषय केला की काहीतरी गजर आपण बुवांवर केलाच पाहिजे, कारण दरवर्षी तर तुम्ही करतो. माझी चाल सुचली, त्या चालीवर मी एक गजर केला पाहिजे ना. लक्षात ठेवा, थोडंसं लक्ष द्या, खोग्यांकडे नाही. माझ्या भीमान माझ्या बापान भीमान माय सोन्यानं भरली होती. विषयाला अनुरूप सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. या रंगमंचाचा आपण आदर केला पाहिजे. ज्या गोष्टी आपण कशाला जमलो ह्या नंतर कळत नाही. आज परभुवांची पुण्यतिथी आहे, त्याच्यावर काहीच विषय होत नाहीत. भुवांची पुण्यतिथी आहे, त्याच्यावर काय आज त्या गोष्टीवर त्या विषयावर आपल्याला भर देतो, नाही का? पण त्या तो विषयच आमच्याकडे बाजूक झालो आणि आम्ही भरकटत चाललो. ह्याच भजनाला भरकटता ह्या भजन, नाही का? ह्या गोष्टी आहेत. मालवण कट्टा भजनाचा पट्टा तेथे जन्मल रत्न महान. मालवण कट्टा भजनाचा पट्टा तेथे जन्मले रत्न महान. मालवण कट्टा भजनाचा पट्टा जन्मले रत्न महान. हो मालवण कट्टा भजनाचा पट्टा जन्मले रत्न महान. काशीरामाने आमच्या भुवानी, काशीरामाने आमच्या भुवानी रत्नाची वाढली शान. काशीरामाने आमच्या भुवानी रत्नाची वाढली शान. काशीरामाने आमच्या काही लोकांमुळे काही गावांमुळे आपलं नाव होतं, काही गावांमुळे आपलं नाव होतं, पण ज्यांच्यामुळे नाव झालं असे हे भजनी बुवा, थोर भजनी बुवा आहेत. आरं म्हटलं देवगड म्हटलं आरे म्हटलं की आठवतं ते कदम बुवा. कुसूर म्हटलं तर आठवतं ते पांचाळ बुवा. गावखडी म्हटलं तर आठवतात ते आमचे विलास पाटील बुवा. त्याचप्रमाणे जर कट्टा म्हटला की आठवतो तो आमचा काशीराम बुवाचा झाला, नाही का? आणि ह्या कट्ट्या गावी एक रत्न जन्माला आलं आणि या रत्नाने आपल्या तेजाने आपल्या प्रकाशाने हे भजन पुरं भजन सांगून घेतलं बघा, नाही का? म्हणून म्हणतोय, काय म्हणतोय बघा, मालवण कट्टा भजनाचा पट्टा जन्मले रत्न महान. हो मालवण कट्टा भजनाचा पट्टा जन्मले रत्न महान. ज्येष्ठ गुरुबंधू गणपत परब बुवा यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतोय. त्यांचे आशीर्वाद घेतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे भगवत महेश दादा परब यांच्याकडे 200 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक दिलाय, त्याचा सुद्धा स्वीकार करतोय, धन्यवाद धन्यवाद. ज्या ठिकाणी मी सुरुवात केली परबुवांकडे जायला, कारण जेव्हा माझं मंडळ चालत होतं त्या मंडळामध्ये त्या परबुवाने आम्हाला सांगितलं की बाबा याच्या पुढे मला साथ कराल का? मी परबुवाकडे शिकायला नाही गेलोय, मला साथ कराल का जेव्हा विचारलं तेव्हा मी बोललो जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केलं. खरोखर ज्या बुवांना आम्ही लागून बघायचो
काशीराम परबुवांना लांबून बघायचो फक्त आम्ही कार्यक्रमामध्ये, ज्यांची गाणी आम्ही ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो. मग तो माणूस स्वतःहून मला जर विचारतोय की बाबा मला तुम्ही साथ कराल का, आणि तो दिवस माझा पुण्याचा दिवस होता बघा. आणि त्या दिवशी काशीराम परब या परिसाचा या लोखंडाला स्पर्श झाला आणि आज सोन्याच्या रूपात तुमच्या समोर या माझ्या भगवानच्या आशीर्वादाने दिसतोय बघा मी, नाही का. म्हणून सांगतोय आणि त्याची गाणी आहे ती काशीरामाने आमच्या भुवानी भजनाची वाळी दिसाना. गणपती आले की एकच स्टेटस सगळ्यांसमोर असतो बघा, सगळ्यांच्या मोबाईल मध्ये एकच स्टेटस असतो नाही का. तो स्टेटस मध्ये काय असतो बघा, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या गणपती आले की हे गाणं गावोगावी प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये वाजते बघा. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, मग तिथं गाणं होतं ना, नाम गुम जाएगा, लता मंगेशकरांचं गाणं आहे, चेहरा ये बदल जाएगा पण मेरी आवाज ही पहचान है मेरी. आमच्या काशीराम परबुवांचा आवाज ही त्यांची पहचान आहे बघा. आज अनेक विद्यार्थी घडवले त्यांनी, त्यामध्ये आमचे गणपत परबुवा, रवी कदमबुवा हे ज्येष्ठ, याच्यासाठी मी ज्येष्ठ म्हणतोय कारण सुरुवातीच्या काळात त्यांनी जे मार्गदर्शन मला केलं मी आठवतं, नेहमी मी सांगत असतो. तेव्हा आम्हाला असं भजनाचं असं काय मोठंच नव्हतं. मी भजन शिकायला जातो तेव्हा माझ्या गाड्यामध्ये तेव्हा तो पिक्चर आला होता तरी शाहरुख खानचो, आणि ते असा गाठला होता गाड्यात माझ्या, आणि त्या गाठला घालून मी फिरायचो. माका रविवारी त्याची पाण्याची गादी होती, त्या पाण्याच्या गादीवर माका अडवल्याने आणि माका बोले काय काय करतो तुम्ही, बोल मी शिकतोय भजन शिकतोय. तर म्हणतो ह्या जर गाड्यात घातलंच ता शोभता काय भजनात, आणि त्या दिवशी ताबडतोब ता काढून टाकलाय. म्हणजे ह्या गोष्टी की भजनाला काय पाहिजे, आपण भजन कसं करतो आपण, म्हणजे भजन असंच असावं जे भजन आपली आई ऐकू शकेल, भजन असंच असावं जे भजन आपली बहीण ऐकू शकेल, भजन असं असावं जे आपली पत्नी ऐकू शकेल, आपली मुलगी ऐकू शकेल. हे भजन आहे ना. आणि भजनाला कुठं तरी आपण मनोरंजन पाहिजेच आहे, मनोरंजन पाहिजे. काय झालं गोंधळ झाला असो, आता जेवताना पण बघा ना, जेवताना एवढं भात असता पण लोणचा एवढा असता का, त्याचा चवीसाठी व्हाय, चवीसाठी लोणचा व्हाया. भजनाचा नेमका ह्याच झाला उलटा, एवढा लोणचा झाला आणि एवढं भात रवलं. हे लक्षात, एवढा लोणचा झाला आणि एवढं भात रवलं, आणि ह्या मनोरंजनामध्ये ह्या भजनाचा फरक हे होता नाही का. पण जो फरक आमचा जाणून घेऊ पडतो, प्रामाणिकपणे आमच्या भजन करता येऊ पाहिजे. जर आज एवढं जर बुवा लहान, यांच्यापेक्षा लहान, त्यांच्यापेक्षा खूप लहान बुवा, यांच्यापेक्षा मी कारकीर्द माझी भजनात खूप लहान छोटी आहे, पण आज बुवाने मोठेपणे सांगितलं की तुम्ही गोठणकर बुवा असताना आमच्यावर थोडं आळं येतात बघा ना. म्हणजे काय माझ्यासाठी किती महत्वाची गोष्ट आहे. पण माझं मत आहे की तुमच्या बरोबर बसताना सुद्धा माझ्यावर पण तेवढंच आळं येऊ होय बुवा. माझ्या पण मुखातून काहीतरी वाईट येत नाही तुमच्यासाठी, तर तुमका बोलणं एवढं नक्कीच मी मोठं नाही. म्हणून फक्त मी जोडी असताना फक्त भांडा नको बाबांना, तेवढी इच्छा माझी असतं. म्हणून काय सांगते, कारण भांडलं तरी भांडण्याचं स्टेज वेगळं असतं बुवा, नात्यावरची वारी वेगळी असते. आज ज्यांच्यासाठी आपण आलोय तर त्यांना आवडेल असं, त्यांना काय आवडणार, आज परबुवांना मला काय आवडेल हा दृष्टिकोन ठेवायला पाहिजे. आपण हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आज कुठला कार्यक्रम आहे, परबुवांसाठी कार्यक्रम आहे. आज परबुवा साक्षात या भजनाच्या ठिकाणी कुठेतरी असतील, मग त्यांना काय आवडेल याचा दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे बघा, नाही काय. म्हणून काय म्हणतोय, कोकणावर आहे. जसं महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर हे कोकण, त्याचबरोबर त्यांचा आणखी गजर आहे बघा, वेळा कमी. मालवणी माणसा मुंबई
घ्यायचा. या गजराच्या माध्यमातून बुवाने मांडलेला बघा. म्हणून काय सांगताय? आपल्यामध्ये नसतील तरी ते गजर सुद्धा तेवढ्या आवडीने लोक गात आहेत नाही काय. म्हणून काय म्हणतोय? जास्त कोणाशी बोलायचं नाही, जास्त कोणाशी बोललं नव्हतं, पण साधे राहणे. कधी असे आमच्यासारखे असे सदरे वगैरे घालून जॅकेट घालून ते सगळे जेवण बसायचे. मगाशी बोलले पानावर खाल्ला नाही, बुवाने बागले नाही, मान पण बागला तर म्हणून सगळे जेवण बसलो. आता एवढा जेवण असा त्यांचा पोटाची बटना लागतात काही ठिकाणी बघा. नाव नको सांगा, जेव खोल्या आम्ही ना म्हणतो बुवा म्हणजे पोटासाठी झालं म्हणजे आमच्या काय जेवणासारखं नाही काय. नाही 500 रुपये नाही मागले. हे प्रयत्न सोडून द्यावा तुम्ही. मी फक्त सांगतो बटना लावून द्यावा फक्त, बाकी काय नाही. मी हळद बोलणार ना सगळं. मी अकड्या बोलायला लागले तगड्या भडका भडकावायचा, ते अकड्या बोलायला म्हणजे त्यांच्या भडकावायचा, भडकाव भडकीच झाली. हा घेऊन टावा. साधी राहणी उच्च विचारसरणी बघा. माणसाचं असंच असावं. राहणी जरी साधी असती, आज त्यांच्या पुढे सुद्धा त्यांनी सुद्धा काहीतरी भजनातून केलं असेल, काहीतरी भजनामधून लोकांना शिकवलं असेल. आज ही पिढी निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात होती. ह्याच्यानंतर ह्याच्यानंतर पुढची पिढी काय करेल याचा नेम नाही. पण आपण जर गुरुवर्य म्हणून आपण आपल्या पुढच्या पिढीला जर चांगलं भजन दिलं तर ते आपल्यासाठी चांगलं, आपल्या फायद्यासाठी. कारण पुढची पिढी विसरणार आहे. आज काशीनाथ परमबुवांची गाणी म्हणून आम्ही त्यांचा उपयोग करतोय. कदम बुवांची गाणी भजनामध्ये म्हणतोय, पांचाळ बुवांची म्हणतोय. अरे आपली कोण म्हणणार? गोठणकर बुवांचा एखादा अभंग मी तर आता काही अभंग मी माझी चाली केल्या म्हणजे वारकरी पंढरीचा माझं निघलंही नाही लोकराज्याचं गाणं. ह्या गाणीला आम्ही आजनामा जाणार. आम्ही गेलो तर ही गाणी लोकांसमोर राहणार आहे. मग असं आपलं पुस्तक असावं, आपली अशी वाणी असायला पाहिजे बा नाही का. आपण गेलो तरी या गाण्यातून या भजनातून आपण जिवंत राहायला पाहिजे. तर ते आपण भजन केलं तर चालतंय. नाहीतर एवढी वर्ष करून काही उपयोग होत नाही. म्हणून काय सांगताय? साधा भजन जरी मितभाषी होते तरी प्रत्येकाच्या वेळेला धावून जाणारा व्यक्तिमत्व होतं ते बघा. कारण आयुष्यात
जो 75 वर्ष आम्ही त्याची 75 साजरी केली तरी 75 वर्षी त्या माणसाने सांगितलं की मी अजून विद्यार्थी आहे. ओके बुवा, 75व्या वर्षी मी अजून विद्यार्थी आहे. आणि त्यांनी जे भाषण केलं 75व्या वर्षी, माझं मोठेपणा सांगायचं नाही, आमचे सगळे गुरुबंध होते, त्यांनी 75व्या वर्षी मुखातून शब्द काढले बुवा की गोठणकर बरोबर मी 5 वर्ष या ठिकाणी गोठणकर बुवाच्या सान्निध्यात आम्ही 5 वर्ष एकत्र आहोत. जर मी 5 वर्ष अगोदर गोठणकर बुवाकडे गेलो असतो तर नक्कीच काहीतरी आम्ही आणखी चांगलं तुम्हाला दिलं असतं बघा. कारण आमच्या नंतर आम्ही 11 मात्रा 13 मात्रा 15 मात्रा बुवा बसवल्या बुवांच्या सान्निध्यात केली, बुवांच्या मार्गदर्शनाखाली. मग त्यांना 75व्या वर्षी सुद्धा आम्ही विद्यार्थी असे आहोत ही जाणीव त्या नव्हती बघा. नाही तर आमच्या घरात 2 गाली की आम्ही केवढे मोठे बुवा, केवढे मोठे बुवा आम्ही, नाही का? म्हणून काय सांगतोय, नाही का? जसं 1 अंकाने काय होतं, 2 अंकाने काय होतं, 3 अंकाने काय होतं, तसं 12 अंकाला महत्व जर कोण दिलं असेल तर माझ्या काशीराम बरोबर, नाही का? 12 12 12 12 आज 12वं वर्ष आहे. बुवा गेले, पण ज्यावेळेला गेले तुम्ही सगळे, तुम्हाला माहिती नसेल, ज्यावेळेला बुवा आमचे गेले त्यांची अंतयात्रा जशी होती ते बघितलं तरी समाधान होतं या गोष्टीचं की आयुष्यभर त्यांनी काय कमवलं ते या अंतयात्रेच्या दिवशीच आपल्याला सगळ्यांना कळतं. आणि अतिशय भजनामध्ये त्यांना त्यांचं शेवटचं यात्रा, त्यांची अंतिम यात्रा निघाली होती बघा. भूतो न भविष्याची अशी अंतिम यात्रा भांडूपमध्ये आम्ही कधीच कोणाची बघितली नाही. एवढे भजनी बुवा झाले पण कधी कोणाची आम्ही अंत्ययात्रा आमच्या डोळ्यांनी बघितली नाही. अशी अंत्ययात्रा माझ्या राजासारखा, कारण परबुवा म्हणजे राजा आणि राजासारखाच जगला आणि राजासारखाच गेला बघा, नाही का? हे सगळं पुण्य त्यांचं होतं आणि ह्यासाठी काही गोष्टींची गरज नसते, ऐसावं ते पुण्य असावं लागतं बघा, नाही का? मग काय म्हणतोय, जरी बुवा आमच्या जरी गेले असतील या दिवशी तरी तो दिवस पवित्र करून गेले बघा. हे मला भजनाच्या माध्यमातून सांगायचं आहे. अनेक गाणी त्यांची प्रसिद्ध आहेत, प्रत्येक बुवा त्यांची गाणी अगदी आनंदाने म्हणत असतो बघा, नाही ना? हा अभंग तर नेहमी म्हणतात का त्याची लोके बुवानी बुवा म्हटलं आपल्या भाटूला, नाही का? भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग, असं भजनामध्ये आपल्याकडून कोणी म्हणता नाही. भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग, आम्ही 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 कुठल्या विषयावर काय बोलावं, अतिशय हजरजबाबीपणा आणि शीघ्र कवी आपण ज्याला म्हणतो, शीघ्र कवी की ज्या ठिकाणी उपस्थित त्या ठिकाणी गाणं त्यांच्याकडे तयार व्हायलाच पाहिजे, नाही का? वळायला ना झगडा ना पंडा ना भांडण पाहिजे, दोघांना सांगतोय ना झगडा ना पंडा ना भांडण पाहिजे. दरबार काशीरामाचा आहे, काशीरामाचा दरबारी भजन पाहिजे, काशीरामाचा दरबारी भजन पाहिजे, काशीरामाचा दरबारी भजन पाहिजे.
राहून गेला की हरिनामाची महती, हरिनामाचं महत्व म्हणजे नामस्मरणामध्ये जो बुडाला त्याला काही करायची गरज नाही. मग अशी आमचं हर्षू काही गेलो या ठिकाणी चव्हाणबाईच्या मंडळीत बसला होता. तो हर्षू आमच्या महेश दादांचा मुलगा, म्हणजे ते ऍक्सिडेंट झाला. आम्हाला वाटलं की नाही जगत आहे ते, आम्हाला वाटलं नाही जगत, कारण ती कंडिशन तशी होती, वेळ तशी होती आणि त्याची प्रकृती तशी होती. जवळजवळ 8 दिवस कोमात होता, 8 दिवस कोमात होता. आणि यासारखा हा पहाडासारखा माणूस तेव्हा ढासळला गेला. रोज आमचे फोन, बुवा काय करायचं, बुवा काय करतो, आम्ही धीर घेत होतो. मला तर आम्हाला सुद्धा वाटलं की नाही जगत आहे. फक्त भीती अशी होती की काय झालं, चुकून काय बरं वाईट झालं तर हा माणूस जेव्हा परत आमच्या भजनाकडे आलाय तो कुठेतरी परत लांब जाईल, ही भीती मनामध्ये आमच्या होती. पण बघा शेवटी त्यांनी पण सांगितलं की बुवा जर मी खरोखर प्रामाणिकपणे जर भजन एवढी वर्ष करत असेल या वर्षी काम एवढी वर्ष जर प्रामाणिक भजन करत असेल तर भगवंतानी तेवढं माझं म्हणणं स्वीकार करावं. आयुष्यभर त्या भगवंताचा रूढी राहील बघा. आणि काय चमत्कार बघा, आज तो मुलगा आज भजनामध्ये बसतोय, जवळजवळ महिना 1.5 महिना झाला असेल. ही हरिनामाची पुण्य आहे, ही हरिनामाची ताकद आहे नाही का. आणि म्हणून जेवढा पुण्याचा साठा आपल्याला करता येईल या भजनाच्या माध्यमातून, कारण हे असंच माध्यम, एक असं माध्यम आहे की ज्या ठिकाणी आपण मान सन्मान मिळवू शकतो. इतर कुठलंही असं स्टेज नाहीये की जिथे तुम्हाला मान सन्मान मिळेल. एखादा नेता असेल कुठेतरी स्टेजवर उतरला, त्याचा मित्र अरेतुरेच करणार, त्याच्या इतर लोक सुद्धा अरेतुरेच करणार. पण भजनी बुवा जेव्हा मंचकावर खाली जेव्हा येतो तेव्हा त्यांना अहो बुवाच म्हणतात. हे बुवा असं म्हणत नाही, जे चावराटलेले असतं तेच फक्त म्हणतात. ते लांब तुमचे असत ना काळ बदलते तेवढे ए बुवा अरे बुवा करतले. पण कोणची ताकद नाही, कारण ही हरिनामाची ताकद आहे. आमच्या पण पाया पडत नाही, तर आमच्या कलेच्या लोक पाया पडतात बघा. म्हणून ही हरिनामाची पण नाही बघा. आम्ही सुद्धा खूप काही केलं, तरुण वय असताना आम्ही सुद्धा खूप बोलत होतो. पण आम्हाला त्याची आता प्रचिती आली की आपण काय बोलावं, कसं बोलावं. कारण आपण जे काही बोलतो, आपण जे काही बोलतो ते फक्त आपलं तोंड बोलत असतं. आपण जे काही बोलतो ते आपलं तोंड बोलत असतं, पण मुखातून ज्या काही गोष्टी येतात ते आपल्या आई वडिलांनी केलेले संस्कार आपल्यावर असतात नाही का. म्हणून लोकांसंगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे भाषानं असं न करता आपल्याकडून ती सुरुवात मला करायची आहे. म्हणून या ठिकाणी बोलता येतं, खूप बोलू शकतो. कारण या तोंडा किला की केला, पण तसं न करता भजनाकडे जेवढं लक्ष दिलं धन्यवाद. हे आणि मी यालाच भजन म्हणतो. धन्यवाद. या ठिकाणी आमचे ज्यांनी सुरुवातीच्या काळात भजनामध्ये गोठणकर बुवा जेव्हा सिंगल भजन करत होता तेव्हा ज्यांनी नावारूप आणलं ते माझ्या वागद्यातील माझे आबा म्हणजे रवी गावडे बुवा, आमच्या बाबे बुवांचे पखवाज होतात. रवी गावडे आबा, ज्यांना आम्ही प्रेमाने आबा म्हणतो. कैलासची त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आमचे केके यांनी 200 रुपयाचा बहुमत बक्षीस दिले, त्याचा या ठिकाणी स्वीकार करतो. धन्यवाद. धन्यवाद.